स्वामी समर्थ. आज मी सोयगाव केंद्रात आले आहे. अखंड जपनाम सप्ताहाचा आज तिसरा दिवस आहे. तर मी आशाताईंना आज विचारणार, आमच्या केंद्राच्या प्रमुख आशाताई आहेत, तर त्यांच्याकडनं माहिती घेणार आहे की हातात यज्ञ कंकण का बांधतात आणि स्वामी यागाचे महत्त्व काय आहे. तर ताई तुम्ही मला याविषयी सांगा, स्वामी यागाचे महत्त्व आणि हातात यज्ञ कंकण का बांधतात याविषयी माहिती द्या. श्री स्वामी समर्थ ताई, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज विद्याधर ब्रह्मश्री स्वामी समर्थ महाराज, ब्रह्मीभूत मोरे दादा, आपले सगळ्यांचे श्रद्धास्थान श्री गुरु मौली यांना त्रिवार वंदन. सगळ्या सेवेकरांना माझा श्री स्वामी समर्थ. ताई, आज पारायणाचा तिसरा दिवस. खूप भक्तिमय वातावरण या केंद्रात चालू आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला, यज्ञ कंगण का बांधतात आणि स्वामी यागाचं मत. आधी मी यज्ञ कंगणबद्दल माहिती सांगेल. जर आपल्या हातात यज्ञ कंगण राहिलं, आता हे बघा, माझं हे लगेच काढायचं नसतं यज्ञ कंगण. बऱ्याच माता काय करतात, पारायणाला बसायचे ते तोडून फेकून देतात. ते तोडायचं नसतं. हे बघा, माझं आता 1-1.5 वर्षापासून यज्ञ कंगण आहे. 2-2 वर्ष यज्ञ कंगण काढत नाही. केव्हा काढते मी, ते खराब होतं, आपाप तुटून जातं, निघून जातं, तरच यज्ञ कंगण. त्याच्यावर आपली खूप सेवा झालेली राहते. उलट खूप पावर असते त्याच्यात. तुम्ही ते नवीन बांधतात, हे कुठेतरी फेक, असं करायचं नसतं. तर ते यज्ञ कंगण आपल्या हातात जर राहिलं तर आपल्यावर जशा शक्ती असतात, अरिष्ट येणारं जे वातावरण असतं, निगेटिव्हिटी असते, कोणाच्या आपण संपर्कात येतो, तर ते यज्ञ कंकण आपल्याला त्रास होऊ देत नाही. त्याच्यासाठी यज्ञ कंकण, भूत पिशाच, डाकिनी शाकिनी काही जरी असल्या, आपल्या सेवेकरांच्या हातातच यज्ञ कंकण दिसतं, तर त्याच्यापासून आपली सुटका होते. आपले स्वामी आपल्याला कुठे अडकू देत नाही. आता बरेच माझ्या मैत्रिणी किंवा शेजारच्या महिला विचारतात, आता तू हा धागा बांधलाय, हा धागा कशासाठी आहे, काय आहे, म्हणजे त्यांना वेगळे प्रश्न असतात. पण तो आपण स्वामीच्या दरबारात बांधलेला असतो, मंत्र म्हटलेला असतो. पण तो मंत्र कोणता येत आहे तुम्ही सांगू शकता? येनोबद्ध बली राजा, दानवेंद्रो महाबली. थोडंसं पुढचं आठवत नाही मला, मी तुम्हाला सांगते. तो मंत्र तो जरी आला नाही काय, तो जरी मंत्र आपल्याला आला नाही, तर श्री स्वामी समर्थ हा मंत्र खूप पॉवरफुल आहे. तर तोच मंत्र म्हणून जरी आपण बांधला, मी काल स्टेटस टाकलेलं होतं, ग्रुपला पण टाकलेला आहे तो मंत्र. तर तो नाही जरी म्हणता आला, म्हणजे मला आता थोडं आठवून जप आणि यज्ञ कंकण त्याच्यात. पुढचा प्रश्न आता माझा स्वामी यागाचा. बरोबर, आज तिसरा दिवस आहे स्वामी याग. बरोबर. मग तो का आणि कसा आणि त्याचे फायदे काय? बघा, स्वामी याग, आता सप्ताह हा दत्त जयंती निमित्त, पण आपल्या मार्गाचे मूळ स्वामी महाराज आणि दत्त महाराज आहे. तर स्वामीचाच याग म्हणजे स्वामी याग म्हणजे स्वामींचा याग. तर ते पूर्ण स्वामी चरित्र वाचलं जातं. प्रत्येक ओवीला स्वाकार केला जातो, तुपाच्या आहुत्या टाकल्या जातात. जर त्या स्वामी यागात आपण सक्रिय राहिलो, तुम्हाला आता मगाशी बऱ्याच ताईंनी प्रश्न केला की माझे मिस्टर खूप दारू पितात, माझ्या घरी कोणी सांगतं पितृदोष आहे, कोणी म्हणतं आमच्या घरी खूप कटकटी आहेत, कोणी म्हणतं माझं पोरगं लागत नाही, कोणी म्हणतं माझ्या मुलाचं लग्न ठरत नाही, कोणी म्हणतं. जर तुम्ही ह्या यागाला बसला तर तुमचा प्रश्न सुटल्याशिवाय राहत नाही. बऱ्याच मातांना अनुभव आलेला आहे. लग्न हे पण चांगल्या ठिकाणी सेवेकरीच बऱ्यापैकी इथं बसतात, आणि आपण आणलेले नवीन ते पण सेवेकरी करून टाकले, त्यांनासुद्धा नवीन खूप अनुभव येतात. त्या यागाला बसल्यामुळे अनेक मुलींचे विवाह जुळतात, मुलांचे विवाह जुळतात, त्यांच्या घरात ते पितृदोष कमी होतात, त्यांच्या घरात सुख शांती लागते. जी अलक्ष्मी तिचा नाश होतो. जी लक्ष्मी स्थिर राहायला पाहिजे ती स्थिर राहते, चिरकाल टिकते. या यागाचे असे फायदे. आपला अकाल मृत्यूसुद्धा टळतो. हा एक मोठा पॉईंट आहे. ठरलेला मृत्यू तर हा येणार आहे आपला, एक दिवशी आपल्याला जावं लागणार आहे, पण आपले स्वामी अकाल मृत्यू आपला टाळतात. ही यागाचं जास्त प्रमुख कारण आहे. आपल्या सगळ्या मनात इच्छा पूर्ण होतात, त्याच्यात सगळंच येतं. मग अजून काही विचारायचं आहे काही? नाही, आजच्या दिवशी तेवढीच माहिती. श्री स्वामी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री